राजवीर, मी आज नायगावला चालले. बरेच दिवस झाले आई बाबांना भेटून, म्हणून चालले. मनवा नवरा आहे मी तुमचा. काय बरोबर काय चूक कळतं मला. मान्य, शो हाऊसफुल नसता झाला, पण ऍटलीस्ट ज्यांची खरंच इच्छा होती त्यांना तरी शो बघायची संधी मिळाली असती ना. का सगळी तिकीट तुम्ही विकत घेतली? तुम्ही लोकांनी पाहावं म्हणून डान्स केला की चॅरिटी व्हावी म्हणून? चॅरिटीसाठी केला असेल तर तुमचा हेतू साध्य झालाय, पण जर लोकांनी पाहावं म्हणून केला असेल तर नवरा म्हणून ते मला मान्य नाही. असं नसतं राजवीर. तो शो मी तुमच्यासाठी नव्हता घेतला. आणि तुम्हाला खरंच अजूनही असं वाटत नाहीये का की काही लोकांची किंवा आपल्या घरच्यांची इच्छा असूनही फक्त तुमच्यामुळे त्यांना शो बघता नाही आलाय? यापुढे तुम्हाला डान्स वगैरे करून चॅरिटी करण्याची इच्छा असेल, तुम्ही म्हणाल तो शो सुद्धा होईल, डान्स परफॉर्मन्स सुद्धा होईल, भरपूर चॅरिटी सुद्धा मिळेल, पण तुमचा प्रत्येक परफॉर्मन्स फक्त आणि फक्त माझ्याच समोर होईल. मनू, 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 मी आहे बाळा, मी आहे. तू अशी इथे खाली का बसलीयस? चल उठ, उठ, बेडवर झोप. चल. नाही, नको, झोप झाली माझी. झोप झाली आहे? इकडे बघ, चेहरा बघू मला. डोळ्यावरूनच कळतंय झोप नाही झाली आहे. ये बाळा, वर ये. आई, नको ना फोर्स करू. मनू, काय झालं राजा? आई, आई, राजवीर. राजवीरचं काय? मला वाटलं त्यांचा कॉल येईल, पण त्यांनी अजून फोन नाही केलाय. मनू, एवढंच ना बाळा, करते, नक्की फोन करतील तुला. मी करू त्यांना फोन? अगं कर ना, यात विचारण्यासारखं काय आहे? ते रागवणार नाही ना माझ्यावर? नाही ग बाई, मी सांगते ना तुला, तू कर फोन, नाही रागवणार ते. ठीक आहे. बरं म्हणे, ए मनू, चला चला, उठा उठा उठा, उठ. अगं, असं जमिनीवर बसतात का रात्रभर? अंग दुखत असेल ना आता? तू एक काम कर, छान फ्रेश हो, मी तुझ्यासाठी नाश्ता करते. मनवा, कॉफी.
हॅलो. गुड मॉर्निंग राजवीर. मॉर्निंग. अरे कसा आहेस? हे विचारायला फोन केलास? नाही तसं नाही. अरे तू स्ट्रॅप शूटिंगला आला नाहीस म्हणून फोन केला. नाही जमलं. नाही जमलं. ठेवतो मी फोन. हॅलो. म्हणू आता तू मोठी आहेस, तुला सगळं कळायला हवं. मी असं म्हणत नाही की एखाद्या गोष्टीचा राग मनामध्ये ठेव, पण राजवीरची कुठली गोष्ट तुला खटकत असेल किंवा काही आवडत नसेल तर ती गोष्ट त्याला कळायला हवी. मी बोलले होते त्यांच्याशी. मग काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांना नाही वाटत त्यांचं काही चुकलं. अगं ते त्यांच्या दृष्टीने बरोबरच आहेत ना, आणि तुझ्यावरच्या प्रेमापोटी हे सगळं केलं ना त्यांनी. आई मला माहिती आहे त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, पण आता त्यांनी हे जे काही केलंय ना तो निव्वळ वेडेपणा आहे. अगं असं कसं म्हणतेस तू? आरती, मनू म्हणते ते अगदी बरोबर आहे. प्रेम आणि वेडेपणामध्ये खूप फरक आहे. 2 तास मनूला उशीर झाला तर इतक्या लांबून तिला घ्यायला येणारे राजवीर अजून इथे फिरकले सुद्धा नाही. हे बघा, तुमचं अगदी बरोबर आहे, पण आता त्या दोघांमध्ये वाद झालाय की नाही, त्यांनाही त्रास होतोय आणि कुणीतरी नमती बाजू घ्यायला हवी नाही का? नाहीतर अडचणी वाढतील. माझंही तेच म्हणणं आहे की आपल्या बायकोला एखादी गोष्ट खटकत असेल हे कळून सुद्धा राजवीर जर मनूवर चिडत असतील तर ते चुकीचं नाही का? बाबा मला कधी कधी असं वाटतं की मीच चुकते, मीच त्यांना समजून घेऊ शकत नाहीये. मला नाही वाटत असं. अहो आता संसार म्हटलं की अशा छोट्या छोट्या गोष्टी होणार नाही का? आरती, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मोठे इश्यूज होतात. मला असं वाटतं चूक राजवीरची आहे आणि त्यांना त्यांची चूक कळायला हवी. त्यांनी मनूला घ्यायला यायला हवं. असं कसं म्हणताय तुम्ही? या सगळ्याचा त्यांना सुद्धा त्रास झालाच असेल की नाही? ते सुद्धा अस्वस्थ असतील, मग ते इथे तिला घ्यायला कसे येतील? सगळं जर नीट व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी मनूला घ्यायला यायलाच हवं. मनू, तुला काय वाटतं? मला तर काहीच कळत नाहीये. म्हणून मी तुला सांगते, तू कर, राजवीरने फोन कर, ते नीट बोलतील तुझ्याशी. ठीक आहे. तू तुझा वेळ घे. आणि काळजी करू नकोस, सगळं छान होईल. हं? चल. यश आणि नंदा कुठे? आई, ती मुलं तर काही लहान आहेत का? त्यांच्या हाताला धरून चला नाश्त्याला असं मागं लागायला. हो, पण रोज यावेळी उठतात ना, म्हणून म्हटलं. मला नाही माहिती हो माई, भूक लागली की येतील. मोहन कुठे आहे? त्यांचं अजून आवरून झालं नाही. मला ना हेच आवडत नाही. सगळ्यांनी नाश्त्याच्या वेळी एकत्र यायला नको का? माई तर मनवा नाहीये ना घरात, उगाच तिचे नियम आम्हाला नका पाळायला सांगू. गुड मॉर्निंग राजवीर. राजवीर, रात्री उशिरा आलास का? रोज असं उशिरा येत जाऊ नकोस. रात्री जेवला सुद्धा नाहीस, धनाने सांगितलं मला. माई तर मनवा नाहीये ना घरी, मग त्याला जगू दे ना हवं तसं. अहो त्यांनी खाल्लं असेल तर खाऊ दे ना बाहेर. हो ना राजवीर? तुला विचारलंय कोणी? अरे मी ते आपलं सहजच विचारलं. पण काय रे, मनवा कधी येणार आहे? साहेब कॉफी. दे.
काय आहे? काय झालं? याशी बनवता कॉफी? अक्कल नाहीये? घेऊन जाय. राजवीर, राजवीर, उचला ना फोन. माहेर पण एन्जॉय करून झालं की मला फोन करा. त्याआधी नाही. माहेर पण एन्जॉय करून झालं की मला फोन करा. त्याआधी नाही. बाबा, चहा. अरे वा, तू आणलास चहा. थँक्यू. म्हणू बैस ना. आतमध्ये काही काम आहे का तुला? नाही, काम नाहीये. बैस. म्हणून तू लहान होतीस तेव्हा आपण कसा चहा प्यायचो आठवतो तुला? हे बघ, हे असं. घे घे. लहानपणी आई तुला अजिबात चहा पिऊ द्यायची नाही. आणि मी सुट्टीवरनं घरी आलो की तू माझ्याकडे हट्ट करायची. मग आईपासून लपवून तू आणि मी असा चहा प्यायचो. घे. बाबा, मी जरा जाऊन येतो. अरे कुठे निघालस? अहो, बँकेत चाललोय, ते माझ्या कंपनीच्या. बँकेत एक छोटस काम आहे, ते करून आलोच. हा, लवकर ये. येतो तायडे. अरे चहा घेऊन जा ना. अगं नाही, मगाशी घेतला मी. बरं, तुला बाहेरून काय आणायचंय का? नाही, मला काही नको. ठीक आहे, चला येतो. म्हणू अगं बैस ना थोडा वेळ माझ्याबरोबर.
हे काय, तू अजून चहा पण नाही घेतलास? म्हणू, तुला माहितीये या वर्षी गावकऱ्यांनी श्रमदान करून चावडीचं काम पूर्ण कंप्लीट केलं आणि त्या सगळ्यांना असं वाटतं की या वर्षी पण आपल्या गावाला आदर्श गावाचा पुरस्कार मिळणार आहे. म्हणू, मला तुला एकच सांगायचंय, ऐकशील माझं? तू प्लीज अशी शांत राहू नकोस. सखी बरोबर बाहेर जा, बरं वाटेल तुला. जाशील ना? बघते. राजवीर, ऑफिसला गेला नाहीस अजून? काही काम होतं का मग? हो, थोडं बोलायचं होतं. बोल ना. राजवीर, धनावर एवढा का चिडलास रे? आणि काही खाल्लं सुद्धा नाहीस अजून? मग तू हे बोलायला आलीस का? राजवीर, मला एवढंच म्हणायचंय, एवढा का रागराग करतोयस? काय चाललंय तुझ्या मनात? मला कळेल का? राजवीर, हे बघ बाळा, असं मनात काही ठेवू नकोस, बोलून जा. तुझ्या आणि मनवामध्ये काय घडलंय नक्की? का मनवाने नाही सांगितलं तुला? त्यांचा कॉल आला असेलच ना तुला? हो, पण तुला विचारते ना, मग तू सांग. आणि मला असं वाटतं तू त्यांना माहेरी जाण्याची परमिशन देण्याच्या आधी मला विचारायला हवं होतं एकदा. अरे पण तिची इच्छा असताना तिला नाही कसं म्हणायचं? आणि तिलाही आईबाबाने भेटायचं असेल ना. पण तरी मला असं वाटतं तू एकदा मला विचारायला हवं होतंस. हे बघ, मला त्या क्षणी जे योग्य वाटलं ना ते मी केलं. अरे बरेच दिवस झाले होते ना ती माहेरी गेली नव्हती, म्हणून म्हटलं जाऊन येऊ दे, तेवढंच तिला बरं वाटेल. राजवीर, सांगशील का मला नक्की काय झालंय? माई, मनवा आणि माझ्यामध्ये जे काही आहे त्याची काळजी नको करूस. मी करेल हँडल सगळं. येतो. या सगळ्यामध्ये मनवा किती दुखावली गेली असेल ते नाही माहित रे तुला. माहेर पण एन्जॉय करून झालं की मला फोन करा, त्या आधी नाही. मनू, अगं दूध होतो गेलं असतं ना, गॅस तरी बंद करायचा. सॉरी, मला माहित नव्हतं आई. माहित काय नव्हतं? समोर आहे गॅस. आय एम सॉरी. मनू, काय चाललंय तुझं? का त्रास करून घेतेस? आणि अशी मनातल्या मनात कुडत राहिलीस ना तर आणखीन त्रास होईल. तर मला सांग, तू फोन केलास का राजवीरना? हो. बरं झालं. मग काय बोलणं झालं ना त्यांच्याशी? त्यांनी नाही उचलला फोन. हरकत नाही, कामात असते. आई, ते चिडलेत माझ्यावर. ते मला खूप रिक्वेस्ट करत होते नका जाऊ म्हणून, आणि तरी मी इकडे निघून आले. अगं, ते चिडले नसतील, ते कामात असतील म्हणून फोन नसेल उचलला. तू नको काळजी करू, ते कॉल बॅक करतील तुला. नाही ग आई, माझं चुकलंच आहे. मी असं इथे निघून यायला नको होतं. उगाच काहीतरी मनात आणू नकोस आणि स्वतःला अजिबात दोष द्यायचा नाही. शिवाय तू काय कायमची आली आहेस का इथे?
काही दिवसापुरतं आलीस ना माहेरी. ठीक आहे. मन्या रडायचं नाही असं. हे बघ, तू परत रडलीस ना तर मी रागवे ना आता. ऐक ना माझं मनू, नवऱ्याचा बायकोवरचा राग काही फार दिवस नाही टिकत, लगेच शांत होत. तू फोन कर त्यांना, बघ नीट बोलतील का नाही. मनू रडायचं नाही प्लीज. मनू जा बळ, तोंड धुवून ये. मी तोपर्यंत जेवणाचं बघते. जा जा.